वैतागले या मिक्सरला, सारखा सारखा रिपेअर करून करून नकोच मला आता हा मिक्सर. अगं बायको फार आग्रह करते, मिक्सर पेक्षा वेगळा आणलाय, चल तुला दाखवतो. माझ्या बायकोला डेमो दाखवला, चला तुम्हाला पण डेमो दाखवतो. बघा रोनाल्ड फूड प्रोसेसर, मराठी माणसाने मराठी माणसांसाठी बनवलेलं रोनाल्ड 2-in-1 फूड प्रोसेसर. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉल करा, व्हॉट्सअप करा. चला दाखवतो डेमो. चला पीठ मळून दाखवतो. मीठ टाका, झाकण लावा, काही करायची गरज नाही. ग्लासात पाणी घेतलं, झाकण लावलं, बटन टाकलं. बघा भाकरी, पुरी, पापड, पराठे, रवा, मैदा, चकली, करंजी हवे तसे पीठ याच्यामध्ये मळता येतात. भांड्याला चिटकत नाही, धुवायचा त्रास नाही. सेकंदात पीठ मळून रेडी. काही चिपकलेलं नाही, काही नाही, काही धुवायची गरज नाही. भांड अनब्रेकेबल आहे. दुसरी गोष्ट, भांड्याला चिटकत नाही, नळाखाली ठेवला, हात साफ करून घेतला जातं. तसंच त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी करता येतात. जसं आता आपल्याला पुरणपोळी वगैरे करायची असेल तर काही गरज नाही, काही नाही. पुरण घेतलं, याच्यात डायरेक्ट टाकून दिलं की आपल्याला पुरण बारीक करता येते. हे आपलं पुरण आहे. घेतलं पुरण, याच्यात डायरेक्ट टाकलं, कमीत कमी घ्या, जास्तीत जास्त टाकून दिलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पुरण बारीक करता येतं. डायरेक्ट बटन चालू करा आणि फक्त फिरवा त्याला. बटन चालू करा. आपण जसं आपण घडीचं पुरण करतो ना, पाटे वरवंडे असतात, तसं याच्यामध्ये एवढं बारीक पुरण होतं की मिनिटं पण लागत नाही. तर आपल्या याच्यामध्ये पुरण बारीक करता येतं. तुम्हाला डायरेक्ट गोळा तयार. जसं आपण पुरण करतो ना, एकदम बारीक, एकदम रेडी, एकदम डायरेक्ट आपल्याला पुरण म्हणजे आपल्याला पोळ्या करायच्या. बघा काही सेकंदात म्हणजे विदिन मिनिटाच्या आतमध्ये, 1 मिनिटाच्या आत जसं आपण पुरण बारीक करतो तसं एकदम बारीक झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे भांड्याला साफ करायला एकदम सोपं आहे. वरबडत नाही, काही नाही. झालं भांड स्वच्छ. बघा याच्यामध्ये नॉनव्हेजची सुद्धा कामं करता येतात. बोलले चिकन, मटणाचा खिमा. मटणाचा खिमा हो, आपलं चिकन आहे. बटन चालू करायला काही करायची गरज नाही. चिकन एक पीस टाकायचे, खाली बारीक होत जातं. जसं आपण बरोबर एकदम बारीक खिमा करता येतो. याच्यामध्ये एका पाठीमध्ये टाकत राहायचं. विदिन मिनिटांमध्ये तुमचा डायरेक्ट चिकन रेडी. बस काही करायची गरज नाही. याच्यातच मसाला, मीठ, तिखट, गोड टाकायचा आणि डायरेक्ट याच्यामध्ये फक्त बटनाने 2-3 वेळा फिरवला की मॅग्नेट होतं, पूर्ण मिक्स होऊन जातं तुमचं काम. याच्यामध्ये फक्त बाहेर काढून कबाब वगैरे हवं ते करता येतं तुम्हाला. बघा काढायला पण एकदम सोपं. फक्त याच्यामध्ये डायरेक्ट टाकला की एकदम सोपं आहे. कशाला चिटकत नाही, काही नाही. फक्त नळाखाली ठेवलं, भांडं धुवून घेतलं, पटकन साफ. बघा मेंदोडा खायचाय तुम्हाला बिना पाण्याचा. याच्यामध्ये उडदाची डाळ बारीक करता येते. मिक्सरला लावायची गरज नाही, काय नाही. डायरेक्ट चालू करा आणि फक्त फिरवा. बघा 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला उडदाची डाळ करतो ना, मेंदोडा, डाळवडा, इडली, ढोकळा डायरेक्ट वडे तापता येतात तुम्हाला. बिना पाण्याचं काम आपल्याला याच्यामध्ये वडे तापता येतात. पाणी गरज नाही का मग? बिलकुल नाही. थोडं सुद्धा पाणी घ्यायची गरज नाही. हवं तर टाका, नाही तर गरज नाही याच्यामध्ये. जसं आपण याच्यामध्ये मेंदोडाचं काम केलेलं आहे. बघा तुम्हाला काढून दाखवतो. त्याला सुद्धा आपला विशेष म्हणजे भांड्याला चिटकत नाही. तुम्हाला मगाशी दाखवलं मी, भांड्याला चिटकत नाही. एकदम सोपा आहे काढ घाल करायला आणि वॉशेबल आहे. भांडं तुम्हाला सारखं धुवायची गरज नाही, काही नाही. हे बघा पूर्ण भांडं क्लीन आणि भांडे तुटणार नाही का? अनब्रेकेबल भांडी आहे त्याच्यामध्ये, न तुटणारी, न काही ना काही. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ करता येते. बघा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चिरता येतात. भाजीसाठी लागणारा कोबी डायरेक्ट टाका याच्यामध्ये. काही सेकंदात फक्त ठेवा आणि फक्त 2 ते 3 वेळा फक्त पूर्ण करा. जसं आपण चिरतो ना, एकदम बारीक जसा चिरला जातो याच्यामध्ये आपल्याला कोबी चिरता येतो याच्यामध्ये डायरेक्ट. बरं कोबी चिरल्यानंतर आपल्याला लागणारा पराठा, कोबी पराठा, पीठ टाकायचं, तिखट गोड मीठ टाकायचं, मिरची टाकायची आणि परत याच्यामध्ये झाकण लावून वरतून पाणी ओतायचं. डायरेक्ट कोबी पराठ्यासारखं याच्यामध्ये आपल्याला हे जसं पीठ मळलेलं आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे कोबी पराठे, मेथी पराठे, पालक पराठे, आलू पराठे, प्रत्येक पीठ याच्यामध्ये मळली पण जातात आणि चिरली पण जातात. त्याच्यामध्ये एकदम बारीक जसं आपण चिरतो ना, आणि विशेष म्हणजे पाणी सुटत नाही, काही नाही. भाज्यांना जसं आपण चिरतो प्रॉपर तसंच चिरलं जातं याच्यामध्ये. बघा एकदम प्रॉपरली. याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये कांदा चिरायचा असेल, काही अवघड नाही, काय नाही. हवे तेवढे कांदे घ्यायच्या. फोडणीचा बारीक कांदा डायरेक्ट टाकला, कमीत कमी अर्धा जरी टाकला याच्यामध्ये अर्धा सुद्धा कांदा होतो. क्वांटिटी वाईज पावभाजी बनवायची असते. हवे तेवढे कांदे टाका, झाकण लावा. काही सेकंदात तुमचा फोडणीचा कांदा किंवा पावभाजीचा कांदा बघा जेवढा हवा तेवढा बारीक करता येतो. काही सेकंदात चिरला गेला. बघा परत आपल्याला चिरायची गरज नाही. विशेष म्हणजे तेल गरम होण्याच्या आधी कांदा चिरून रेडी. जसं आपण कांदा चिरतो फोडणीचा बारीकचा कांदा. सर्व कामं तुमची मिनिटाची कामं सेकंदामध्ये होतात. जसं भाजीसाठी लागणारा कोशिंबीर वगैरे कांदा याच्यामध्ये करतो. मागे पण लिहिलंय नारळ खाऊ नये, असं मी कसं खाऊ शकतं ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. नारळ खवायचा विदिन सेकंदात नारळ खवला जातो. पहिले लोक बोलायचे घंटो का मिनिटो में, तुम्ही म्हणतात मिनिटो का सेकंड में आता कामं होतात याच्यामध्ये. सर्व कामं याच्यामध्ये केली जातात. तसंच याच्यामध्ये आणखीन सांगायचं म्हणजे आपण नॉर्मली कोशिंबीर करतो, डायरेक्ट टाका याच्यामध्ये. काही करायची गरज नाही. एकत्रच घ्या. कांदा, काकडी, गाजर वगैरे
हवं तेवढं डायरेक्ट टाका याच्यामध्ये आपण घेतो तसं याच्यामध्ये आणि डायरेक्ट जेवढं आपण चिरतो त्या हिशोबाने काही सेकंदात कोशिंबीर करतो तसं करता येतं. झाली कोशिंबीर रेडी आपली. फक्त याच्यामध्ये बाहेर काढा आणि दही वगैरे टाका, मीठ टाका, रायता तुमचा रेडी. बनवणे पण सोपं आणि काढणे पण सोपे. एकदम सोपं एकदम. बघा डायरेक्ट याच्यामध्ये तुमची कोशिंबीर रेडी. डायरेक्ट दही टाका याच्यामध्ये आणि तुम्हाला फक्त मीठ वगैरे टाकून हे करून घ्या. जसं आपण चिरतो तसं कोशिंबीर रेडी. विशेष म्हणजे भांड्याला चिटकत नाही, धुवायचा त्रास नाही, काही नाही, काय नाही. एकदम भांड पण तुमचं नॉनस्टिक असल्यासारखं आहे, चिटकत नाही, काही नाही, काही नाही. आणि पाणी सुटत नाही. पाणी सोडत नाही. विशेष म्हणजे जसं आपण चिरणं केलं तसं त्याच्यामध्ये चिरलं जातं. दादा फक्त एवढं सगळं ठेवले फक्त हेच होऊ शकतं का? नाही, याच्यामध्ये केकचं बिटिंग सुद्धा करता येतं. केक, बिस्किट, चॉकलेट, नानकटाई वगैरे फेटाची सुद्धा कामं याच्यामध्ये करता येतं. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे मिल्कशेक आहेत, चिकू, आंबा, कळी, स्ट्रॉबेरी, ऍपल वगैरे मिल्कशेक करता येतात. अजून काहीतरी म्हणजे लस्सी बनवणं, लोणी काढणं, या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये करता येतात. विशेष म्हणजे नेक्स्ट आपण याच्यामध्ये स्लायसिंगचं काम करतो. जसं आपल्याला स्लायसिंग करायचं असेल, घरात कधीतरी बटाटा भजी वगैरे करतो आपण, काकडी, गाजर, मुळा, बीट, बटाटा डायरेक्ट याच्यामध्ये टाकून करता येतं. याच्यामध्ये डायरेक्ट लावून घेतलं. याच्यामध्ये ही ब्लेड आहे, फक्त ठेवा. बटाटा भजी करायची असेल तर हवे तेवढे बटाटे घ्यायचे, हवे तेवढे बटाटे टाका याच्यामध्ये, जसं आपण करतो तसं. बस याच्यामध्ये फक्त काही करायचं नाही, काही नाही. बटन चालू करा आणि स्पीड कंट्रोल दिलेला आहे आणि फक्त स्लायसिंग. अरे वा. क्वांटिटी वाईज सुद्धा तुम्हाला करता त्याच्यामध्ये. काकडी, गाजर, मुळा, बीट, बटाटा, हे बघा आपण बटाटा भजी केलेली आहे याच्यामध्ये काही सेकंदात. जसं आपण बटाटा भजी करतो त्या हिशोबाने. तसं त्याच्यामध्ये आपल्याला सँडविचचं प्रिपरेशन करता येतं. काकडी, गाजर वगैरे. इव्हन आपल्याला सँडविच बनवायचं असेल तर काही अवघड नाही, काही नाही. काकडी घ्या याच्यामध्ये, डायरेक्ट तुम्ही बटाटा भजी केला तसा काकडी, गाजर एकदम टाका. डायरेक्ट याच्यामध्ये तुम्हाला करता येतं. एका मधला काकडी, गाजर टाका याच्यामध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकून तुम्हाला करता येतं. फक्त बटन तेव्हा चालू करा. हे आता आपल्याला सॅलडचं काम सुद्धा करता येतं याच्यामध्ये. बघा सेम साईज मध्ये. बघा आपली झाली स्लायसिंग याच्यामध्ये. जसं आपण सँडविच साठी करतो, एका बदला काकडी, एका बदला गाजर, बीट, बटाटा, काही पण अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये स्लायसिंगचे कामं करता येतात. तसंच याच्यामध्ये आणखीन काही कामं करता येतात. जसं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, कारलं, पडवळ, दोडकी, शिराळी वगैरे भाज्या घ्या, याच्यावर डायरेक्ट टाका. काही करायची गरज नाही. हवे तेवढे कारले घेतले, कधी कारलं फ्राय करायचं असेल आपल्याला तर टाका आणि फक्त याला बटन चालू करून फक्त पुश करा. हे असे फ्राय कारले तुम्हाला घेता येतात याच्यामध्ये. एका साईज मध्ये, एका आकारामध्ये. काही वेडवाकडा आकार नाही ना, काही नाही, काही नाही. फक्त कारल्याचे जे आपण स्लायसिंग फ्राय कारला करतो ना, एका साईज मध्ये, एकामध्ये तुम्हाला एका लेवलला तुम्हाला कारला फ्राय करता येतो तुम्हाला याच्यामध्ये. सेम साईज मध्ये याच्यामध्ये. बघा दादा खेकडा भाजी खायची होऊ शकतं का? हो 100%. खेकडा भजी काय, भजीचे कांदे, खेकडा भजी डायरेक्ट टाका. लागणारा चायनीजचा कोबी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करतात. काही सेकंदात तुमचं इकडे पीठ मळ फक्त टाकून हे करायचं, मिक्स करायचं. डायरेक्ट भजी तुमची याच्यामध्ये तशी भजी सुटसुटीत झालेला आहे. मस्त कांदा भजीचा लागणारा आपल्याला उभा कांदा. गाजर हलवा खायचा आहे, टाका हवे तेवढे गाजर दोन्ही बाजूला. काही सेकंदात त्याच्यामध्ये आपल्याला करता येतो गाजर हलवा वगैरे. हवे तेवढे झाले, टाकत राहा, करत राहा, टाकत राहा, करत राहा. जसं आपण हलवा बनवतो ना, गाजर हलवा, दुधी हलवा, बटाटा, बीट वगैरे. बघा आपण गाजर हलवा, दुधी हलवा, बटाटा, बीट सर्व प्रकारच्या याच्यामध्ये किसायची कामं करता येतात तुम्हाला. दादा तुम्ही नारळ खवण्या बोले 10 सेकंड ते तुम्ही करून दाखवलं नाही. आता तुम्हाला होतं 100%. याच्यामध्ये पूर्ण आपल्याला नारळ खवता येतो, जो आपण व्हिडिओवर बसून खवतो. लावलं महत्वाचं म्हणजे याला धार नाही, काय नाही. बटन चालू गेलं, आपलं बोर्ड गेलं, हात गेलं, कापत नाही, काही नाही. विशेष म्हणजे धार नाहीये. नारळाची कवड घेतली, फक्त अलगद फक्त वेळी फक्त फिरवायचं जागेवरती हलवायचे. जसं आपण नारळ खवतो ना वेळीवरती, एकदम बारीक तसं नारळ खवलं जातं. अरे वा, अरे वा दादा इथं होत चाललंय. फक्त मिनिटाभराचे काम तुमचं ना. याच्यामध्ये कमीत कमी एक वाटी खवायला अर्धा मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण नारळ खवला जातो. जसं आपण व्हिडिओवर खवतो तसं एकदम बारीक वगैरे नारळ खवला जातो. विशेष म्हणजे तुमचं नारळ वेस्टेज जात नाही, पूर्ण साफ होतं. जसं आपण नारळ खवतो ना वेळीवरती वगैरे, याच्यामध्ये पूर्ण नारळ याच्यामध्ये खवला जातो. बघा हा नारळ एकदम वेळीवरती जसं करतो एकदम बारीक नारळ खवला गेलेला आहे. बघा एकदम सुटसुटीत जसं आपण खवतो नारळ याच्यामध्ये. अरे वा दादा इथं कमाल झाली दादा. आणि बघू शकता एकदम व्यवस्थित दादा. पण हे मला विशेष वाटलं, हे हा जो ब्लेड आहे लागत नाही हाताला, असं काय मटेरियल आहे त्याचं? हे स्टेनलेस स्टील आहे. विशेष म्हणजे याला धार दिलेली नाहीये. तुम्हाला बिनधास्त तुम्ही हवं तेवढ्या वर्षे वापरू शकता तुम्ही. हे स्पेशल ना गंज लागणार, ना काय, ना खराब होणार, ना धार जाणार आहे. आणि भीती पण नाही, आपले भीती पण नाही हात कापायची. रस प्यायचा आहे बाळा, फळं घेऊन ये इकडे. बघा याच्या हे आपल्याला संत्र मोसंबाचा किंवा लिंबाचा वगैरे करता येतो. बटन चालू करा, फक्त वर पकडा. फक्त याला वरच्यावरही फक्त पकडून पुश करायचं आहे. झालं. हवे तेवढे घ्यायचं, याच्यामध्ये फक्त पुश करायचं.
सर्व बी वगैरे चोथा वगैरे वरतीच्या वरी दाखव बरं काहीच चोथा. बघा, हे तुम्हाला चोथा तुमचा हा एकदम जसं आपण घेतो ना चोथा बघा, हा पूर्ण वा. बी अख्खीच्या अख्खी, एकही तुटलेली नाही, काही नाही, जसं आपण करतो त्या हिशोबाने. बघा झाला आपला रस तयार. याच्यामध्ये फक्त टाका, एकदम सुंदर छानपैकी. तुम्हाला साखर घ्यायची गरज नाही, काही नाही, डायरेक्ट टाकून तुम्ही याच्यामध्ये पिऊ शकता. हे बघा रस. बघा ह्या बिया आपल्या, विशेष म्हणजे एकही बी तुटलेली नाही, काही नाही, एकदम खूप भारी आहे. एकदा घेऊन तरी बघा. दादा तुम्ही तर मिक्सरचं भांडं दाखवलंच नाही. बघा हे आपलं मिक्सरचे 2 भांडी दिलेले आहेत, एक छोटं भांड, एक मोठं भांड. विशेष म्हणजे मिक्सरला आहे ना, मिक्सरला गॅसकेट नाहीये. महत्वाचं म्हणजे ह्याला ना रबर वगैरे नाहीये, अनब्रेकेबल आहे. गॅसकेट हाईच नाही ला. गरजच नाही लागत तुम्हाला गॅसकेटची. डायरेक्ट ठेवला प्रॉपर भांड्याला कट टू कट बसतं, व्यवस्थित बसतं याच्यामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मिक्सर मध्ये 2 पाकळ्या लसणाच्या सुद्धा बारीक होतात. 2 पाकळ्या लसणाच्या, चहासाठी 2 वेलची वगैरे कमीत कमी जरी टाकली तर याच्यामध्ये बारीक करता येते. कमीत कमी काम करायचं असेल तर फक्त टाका आणि फक्त 2 ते 3 वेळा फक्त बटन दाबा आणि ऑन करा. बस सेकंदात काम तुमचं याच्यामध्ये आपल्याला करता येतं. कुठल्याही मिक्सर मध्ये न होणारं काम काही सेकंदात एवढं कमीत कमी सुद्धा बारीक करता येतं याच्यामध्ये. दादा आता एक टाकून दाखवा. याच्यामध्ये कमीत कमी बारीक करायचं म्हटलं ना, कमीत कमी एक सुद्धा बारीक करता येतं. जास्त तर होईलच म्हणा, पण कमीत कमी एकमेव आपल्या रोनाळमध्ये बारीक करता येतं. डायरेक्ट ठेवा, लावा, याच्या कमीत कमी डायरेक्ट चालू करा. सेकंदात, फक्त एका सेकंदात तुम्ही चालू केलं आणि बंद केलं. हे बघा, वा कमाल यार. दादा माहिती प्राइस काय आहे? याची किंमत आहे पूर्ण सेटची 7,600, पण डायरेक्ट 1,000 रुपयाचा डिस्काउंट आहे. तुम्ही डायरेक्ट डिलिव्हरी मागवत असाल तर तुम्हाला 6,600 ला तुम्हाला घरपोच मुंबई पुण्यामध्ये डिलिव्हरी मिळू शकते आणि डेमो मिळतो. मुंबई आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला ऑर्डर मार्फत डिलिव्हरी देता येते. फक्त कुरिअर चार्जेस ऍड होतात. दादा रोनाल्ड 2-in-1 प्रोसेसर कसं ऑर्डर करायचं? कॉन्टॅक्ट नंबर आहे 9594511526. कॉल करा या व्हॉट्सअप करा. मित्रांनो दादा नंबर सांगितला की कॉन्टॅक्ट करा आणि आजच बुक करा. ऑफर पण चालू आहे रोनाल्ड 2-in-1 प्रोसेसर. थँक्यू सो मच. धन्यवाद.